नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते उद्यापासून म्हणजे 29 तारखेपासून असणार आहे. तर वेगवेगळ्या विभागानुसार ते वेगवेगळ्या तारखा आहेत. तर मी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणते-कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, तर त्याची माहिती सांगणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोवर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत, त्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर बाकीचे म्हणजे अकाउंटंटसाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ दिलेला आहे. त्याच्यानंतर सर्व्हेअरसाठी एक व्हिडिओ टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये कोणते डॉक्युमेंट लागतील त्याची माहिती दिलेली आहे. हायर ग्रेडसाठी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरनं लोअर ग्रेडसाठी आता तुम्हाला माहिती देणार आहे. तर हे जर बघितलं लोअर ग्रेडचं स्टेनोग्राफरचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, ते नागपूर इथल्या मुख्यालयातच होणार आहे. तुम्हाला मी दाखवतो. तर इथं जर बघितलं तर हे प्रधान मुख्य म्हणजे नागपूर विभाग आणि त्याच्यानंतर मेन ऑफिस जे आहे नागपूरचं, त्यांचं सगळ्यांचं जे आहे ते नागपूरलाच होणार आहे. तिथं अ, हं, इथं आहे ते. तर त्यांचं जर बघितलं नागपूरलाच होणार आहे. स्थळ जे आहे ते हरिसिंग सभागृह, वन सभागृह, जपानी गार्डन चौक, सेमिनार हिल्स, नागपूर इथे होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेस. तर त्याच्यामध्ये उच्च श्रेणीचं ते होणार आहे 30/12/2023 1 ते 600 नंबर आणि 31 तारखेला होणार आहे 601 ते 1162 नंबर. त्याच्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणीसाठी जर बघितलं, तर 1 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत यावेळेस होणार आहे. तर 1 तारखेला जर बघितलं तर 1 ते 600 नंबर, त्याच्यानंतर 2 तारखेला 601 ते 1200 नंबर, 3 तारखेला 1201 ते 1800 नंबर, त्याच्यानंतरनं 4 तारखेला 1801 ते 2400 नंबर, त्याच्यानंतरनं 5 तारखेला 2401 ते 3000 नंबर आणि 6 तारखेला 3001 ते 3313 नंबर. या सगळ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे 1 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत. ओके. तर याची यादी काय केली आहे, की इथं दिलेली आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, की प्रत्येक आपला रोल नंबर चेक करायचा या लिस्टमध्ये किती नंबरला आहे इथे सीरियल नंबर आणि त्याच्यानुसार त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, त्याची तुम्हाला मी माहिती देणार आहे. ओके. तर हे डॉक्युमेंट बघू शकता. सगळ्यात पहिले तुमचं ओळखपत्राचं प्रूफ चेक केलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला पासपोर्ट असेल किंवा पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, मतदान ओळखपत्र असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल. याच्यापैकी कोणतंही एक चेक केलं जातं. लक्षात घ्या, की याच्यापैकी एक किंवा एकापेक्षा जास्त तुमच्याकडे असेल तर द्या. ते नॉर्मली एक कुठलंतरी एक मागतात. ते तुमचं ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे पाहिजे. सगळ्या उमेदवारासाठी लागणार आहे. दुसरं गोष्ट तुम्हाला एक हॉल तिकीट जे परीक्षा दिलेलं आहे त्याचं हॉल तिकीट तुम्हाला लागणार आहे. तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म हे झालं होतं, एक्झाम झाली होती, त्यावेळेस हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड केलेली असेल, पी-डी-एफ त्याची प्रिंट करा आणि ते घेऊन जायचं आहे तुम्ही. ओके. जर एखाद्या विद्यार्थ्याकडे नसेल, तर काही एवढा इश्यू नाहीये. बट तुम्हाला जेवढे तुमच्याकडे प्रूफ असतील ऑनलाईन ॲप्लिकेशन भरलेल्याचं, त्याच्यानंतर जे काही ईमेल आले असतील, जे काही त्यांचं कम्युनिकेशन आहे, ते प्रूफ तुम्ही इथं घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. ते हे सगळ्या उमेदवारांसाठी लागणार आहे. त्याच्यानंतर वयाचा पुरावा. वयाच्या पुरावामध्ये काय लागतं? ग्रामपंचायत सर्टिफिकेट, त्याच्यानंतर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांचा जन्मदाखला असेल किंवा वयाचा दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी-सी कोणताही चालेल हां. असं नाही की ग्रॅज्युएशनचा आहे. आता नॉर्मली कसं आहे की टी-सी तुम्ही जमा केलेला असतो. ओके. तर पहिली टी-सीचे झेरॉक्स वगैरे काढले असतील तर टी-सी असेल तरी चालते किंवा 10वीच्या सर्टिफिकेट असतं. त्याला सनद बोलतो. त्याच्यावरती तुमची जन्मतारीख मेन्शन असते बघा. तर ती जन्मतारीख तुम्हाला वापरता येते. हे सगळ्यांसाठी लागणार आहे. आता शैक्षणिक अर्हतामध्ये तुम्हाला सांगेल की लोअर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी काय लागतं ते. तर याच्यासाठी जर बघितलं तुम्ही तर लोअर ग्रेड स्टेनोग्राफरची जी जाहिरात आहे ती बघूयात आपण. इथं आहे लोअर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी. ओके. लोअर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी तुम्हाला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वी पाहिजे. त्याच्यानंतरनं जी शॉर्ट हँडची स्पीड आहे 100 शब्द प्रति मिनिट अशी राहणार आहे. याच्यापेक्षा कमी नसेल असे त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इंग्लिशची टायपिंगची स्पीड जी आहे ती 40 शब्द प्रति मिनिट लागेल आणि मराठीची किंवा आहे सांगितलं दोन्हीपैकी एक असेल तर चालेल किंवा तुम्हाला लागणार आहे की मराठी टायपिंगची 30 शब्द प्रति मिनिटची एवढी स्पीड लागणार आहे. ओके. तर या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत इथे. तर त्याच्यामध्ये जर बघितलं, तर इथे शैक्षणिक अर्थामध्ये तुम्हाला मग 10वीचं सर्टिफिकेट लागेल, 12वी असेल तर ठीक, 12वीचं सर्टिफिकेट मार्कशीट लागेल. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट लागेल. जे काही सर्टिफिकेट असतील ते तुम्हाला इथे लागणार आहे. सगळ्या उमेदवारासाठी कंपल्सरी असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट बघा, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागलेलं आहे. तुम्हाला सगळ्या कॅन्डिडेट्सला लागणारं कंपल्सरी असणार आहे ही. तर तुम्हाला ते लागणार आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, तर हे लागणारं 22-23 या आर्थिक वर्षाचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. व्ही-जे-ए, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी त्याच्यानंतरनं एस-बी-सी, ओ-बी-सी या कॅटेगरीसाठी हे सर्टिफिकेट लागणार आहे.
त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमध्ये असाल तर ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी लागणारच आहे. त्याच्यानंतर ना तुम्हाला संगणक अर्हतेचं प्रमाणपत्राच्या बाबतीत जर बघितलं तर तुम्ही कॉम्प्युटर रिलेटेड काही सर्टिफिकेट असतील तुमच्याकडे म्हणजे एम-एस-सी-आय-टी असेल किंवा सी-डी-सी असेल, जे काही सर्टिफिकेट असतील कॉम्प्युटर किंवा तुमच्या 10वी 12वी मध्ये ग्रॅज्युएशनमध्ये कुठलाही सब्जेक्ट असेल, ज्याचं कॉम्प्युटर मेन्शन असेल तर ते तुम्हाला लागेल. बट जर नसेल तरी तुम्हाला नंतरनं देता येतं. त्याच्यानं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र त्याचा फॉर्मॅट तुम्हाला Telegram चॅनलवरती माझ्या भेटून जाणार आहे. ते सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर दिव्यांग असेल तर दिव्यांगसाठी तुम्हाला जे सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे. त्याच्यानंतर अशी माहिती आहे की तुम्हाला हे सर्टिफिकेट प्लस त्याची एक 2 कॉपीज घेऊन जा सेल्फ अटेस्टेड. त्याच्यानंतर तुम्हाला प्रवेशाचे म्हणजे हॉल तिकीट लागणार आहे आणि एक फोटोग्राफ लागणार आहे. ओके. एक फोटोग्राफ हे कंपल्सरी लागणार आहे. तर ही अशी माहिती होती. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.